अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे मनरेगा योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या सिंचन विहिरीचे देयक 2 वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेतकरी संतप्त झालेत। सन 2023-24 मध्ये विहिरीचे खोदकाम पूर्ण करूनही लाभार्थ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत। शासनाच्या सर्व अटी पूर्ण करूनही देयक न मिळाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत तातडीने पैसे देण्याची मागणी केली। शेतकरी निलेश आव्हाळे यांनी सांगितले की काम पूर्ण होऊन 2 वर्ष झाले तरीही देयक मिळाले नाहीत। प्रशासनाने तात्काळ पैसे द्यावे अन्यथा आंदोलन करू। दरम्यान 2 दिवसात देयक न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। या प्रकरणामुळे परिसरात नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। शिवला आम्ही पातूर नंदापूर येथील सिंचन विहिरीच्या संदर्भात जसे आधी पण शेकडो निवेदन दिले, तर यांनी पंचायत समितीने सिंचन विहिरीचा फंड हा अकोला जिल्ह्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात टाकलेला आहे। परंतु ग्रामपंचायत पातूर नंदापूर एकमात्र असे उदाहरण आहे की तिथे तो ग्रामपंचायतला यांनी डायरेक्ट वळता केला। ई स्पर्श प्रणालीप्रमाणे शेतकऱ्याच्या थेट खात्यात टाकला नाही। त्यामुळे काय झालं की 17 तारखेला फंड आला, यांनी ग्रामपंचायतला 26 तारखेला दिला आणि 26 पासून आज दुसरी 26 येत आहे, तरीही अद्यापपर्यंत कुठल्याही कास्तकाराला तो अदा करण्यात आलेला नाही। याच्यासाठी अदा करण्यात आले नाही की तिथे आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण व्हावी, याची कल्पना पुसटची आम्ही पंचायत समितीला दिली, सीओ मॅडमला दिली, पण हे सगळे तकलादू कारण देत आहेत। मॅडमला सांगितलंय, आम्ही त्यांना कळवलंय, ते तिथे एमआरजीएसला शोकॉज देत आहे। आज हा आम्ही कास्तकारांचं पूर्ण डेलिगेशन 5व्यांदा इथं आलोय एका महिन्यामध्ये, पण तरी कुठल्याही ठोस त्याच्यावर निर्णय अद्यापर्यंत यांनी घेतलेला नाही। पर्यायाने त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आता 1-2 दिवसात जर इथे शेतकऱ्याला फंड नाही दिला तर आम्ही एवढा तीव्र उन्हातही आंदोलन किंवा उपोषण करण्याची आमची तयारी शेतकऱ्यांची आहे। याला जबाबदार सर्वस्व तुम्ही आहे, किंवा म्हणजे जर कुठल्या शेतकऱ्याची यामध्ये काही आत्महत्या किंवा काही कारण झालं तर त्याच्यावर सदुष्य मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही या यंत्रणेवर करण्याची आमची तयारी आहे। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।